वाव आहे. महाराष्ट्रात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल? हा जो माणूस आहे मोदी, हा आम्ही त्याला गमतीने म्हणतो बुज्जू आहे. बुज्जू आहे म्हणजे व्यवहारी आहे. तर काय आपले इंटरेस्ट आहे, काय करायला पाहिजे याच्यावर तो ॲक्शन घेणारा माणूस आहे. महाराष्ट्रात ते कळतं पण होत नाही. गुजरातमध्ये ते कळतं आणि होतं, हा दोघांमधला मोठा फरक आहे. तिथली कोऑपरेटिव्ह मुवमेंट जर बघितली, तुम्ही आनंद डेअरी घेतली, तर त्या लोकांमध्ये जे एकोप आहे, व्यवहारीपणा आहे, स्वच्छता आहे आणि डेडिकेशन आहे, तेच आपल्याकडे पण होतं. पण आपल्याकडे सगळं राजकीय झालं आहे, त्यामुळे आपला तुथडा झाला आहे. तिथे गुजरातमध्ये लोक प्रचंड पैसे मिळवतात कारण ते लोक व्यवहारी आहेत. आणि मला असं वाटतं हा आपला आणि त्यांच्याबद्दला हा बेसिक फरक आहे की आपण लोक व्यवसाय किंवा डेव्हलपमेंटच्या दिशेने तेवढे प्रामाणिक नाही आहोत. आपल्याकडे अडचणी खूप आहेत, ते लोकांना माहिती आहे, हे कळतं आहे, पण त्याचा उपाययोजना केली जात नाही. गुजरातमध्ये केली गेलेली आहे. पैशाचा विनियोग हा चांगला केला गेला असल्यामुळं तुम्हाला गुजरातमध्ये असं दिसतं की सगळे लोक तिकडे अट्रॅक्ट व्हायला लागले आहेत आणि गुजरातची प्रगती ही आपल्यापेक्षा निश्चित चांगली होत राहील याच्या माझ्या मनात शंका नाही. जोपर्यंत तसं नेतृत्व आहे, आपल्याकडे नेतृत्व आलं, आपल्याकडे होतं यशवंतराव होते, त्यांनी सीकॉम डेव्हलप केलं, MIDC डेव्हलप केलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्यवसाय आले. त्या नेतृत्वांमध्ये दूरदृष्टी होती, त्यांनी संधी दिली, त्यावेळचे IAS ऑफिसर चांगले होते, त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती जोरात झाली. आज होती आहे, पण जे वातावरण गुजरातमध्ये आहे, जो आत्मविश्वास गुजरातमध्ये आहे, तो महाराष्ट्रात नाही आहे. हे दुर्दैव आहे. पृथ्वीराज चव्हाण हे प्रयत्न करत आहेत, पण त्याला सगळ्या ब्युरोक्रॅसीची जी काही समाजाची साथ मिळाल्याशिवाय कुठलाही मुख्यमंत्री काही करू शकणार नाही. दुर्दैवाने आपल्यातल्या खूप गोष्टी म्हणजे संबंध कोऑपरेटिव्ह मुवमेंट ही पोलिसाईज झालेली असल्यामुळं ती दुर्दैशाला लागलेली आहे. ती जेव्हा सुधारेल, महाराष्ट्रामध्ये सुधारणा होऊ शकेल, म्हणजे त्या वेगाने होऊ शकेल, जे आपण यशवंतरावांच्या काळानंतर जो प्रगती पहिली पुढची 20 वर्ष आज तसं दिसत नाही आहे. माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तुमचे वर्गमित्र होते ना? ते तेव्हापासूनच राजकारणी होते का? नाही, इनफॅक्ट त्यांचे वडील आणि आमचे घरचे संबंध होते. मी त्यांच्या घरी राहायचो दिल्लीमध्ये. आम्ही जवळचे मित्र आहोत. ते माझ्यावर 1 वर्ष पुढं होते, कारण मी पुण्यात नाही गेल्यामुळे 1 वर्ष मागे पडलो. तिथे दिल्लीमध्ये 12वी नंतर ॲडमिशन होत असे. पण ते बुद्धिमान आहेत, उत्कृष्ट इंजिनियर आहेत, माझ्यामध्ये प्रामाणिक आहेत. पण मला उद्या राजकारण टाकलं जसं होईल फियास्को तसं त्यांचा झाला असं काय. मला कळतं माझा राजकारणाचा पिंड नाही आहे. त्यांना फोर्स केलं गेलं त्यांच्या आईमुळं, वडिलांमुळं. ते माझ्यापेक्षा पॉलिटिकली खूप चांगले असतील, पण त्यांचा पिंड राजकीय नाही असं माझं मत आहे. म्हणजे मी राजकीय पब्लिकली सांगणं योग्य नाही, पण माझं मत आहे, मी वापस सांगू शकतो. तर आमचे संबंध आजही अतिशय रिस्पेक्टेबल आहेत आणि मैत्रीचे आहेत. पण त्यांच्या म्हणजे इज अ टेक्नोक्रॅट गॉट इन टू पॉलिटिक्स आणि आय रिमेन ॲज अ टेक्नोक्रॅट ॲज अ सोशल अँड बिझनेस. हा दोघांमधला फरक आहे. पवार कुटुंबीय खूप मोठं आहे असं ऐकतो. आता या कुटुंबात किती सदस्य आहेत? आजच्या काळात एवढं मोठं कुटुंब परस्परांविषयी प्रेम आदर ठेवून राहू शकतं. शरद पवार तुमचे कुटुंब प्रमुख आहेत का? आमचं कुटुंब म्हणजे क्रिकेट टीम. 7 भाऊ 4 बहिणी. आणि मला आठवतं आहे आम्ही जेव्हा व्यवसाय सुरू केला, मी आईला म्हटलं की अरे आम्हाला आणखी 1-2 भाऊ असते तर बरं झालं असतं, तू का थांबवलंस म्हणून. ती भडकले देऊन तुला काय लाज वाटते का, तू 2 पोरं का थांबलायस. होते 4-5 पोरं तुझी, दिसायला पोरं बरी आहेत आणि हुशार आहेत कशा. थोडक्यात ते सोडलं तर आम्हा कुटुंबामध्ये एक प्रचंड एकोपा आणि बॉन्ड होता आणि आजही आहे. आजही आम्ही दिवाळीला सगळे एकत्र जमतो. म्हणजे आमच्या भेटीगाठी हमखास केव्हा तर दिवाळीमध्ये 70-80 माणसं आम्ही एकत्र असतो आणि लग्नामध्ये. एरवी शरदा पुण्यात आले, मी दिल्लीला गेलो तर आम्ही भेटूच असं नाही आहे, फोन करू असं नाही आहे. आम्ही आमच्या कामामध्ये असतो, व्यवसायामध्ये असतो. त्यामुळं ऑब्व्हियसली आता सगळ्या भावांमध्ये माझे सगळ्यात सोकाळ जे मोठे भाऊ जिवंत आहेत, बाकी वरचे टॉपच्या वय गेले माधवरावांपासून, ते इंग्लंडला असतात, त्यामुळे ते नाश्त्याचे जमा आहेत, म्हणजे राहिले शरदरावच. आणि शरदरावांचा घरावरती प्रेम आहे. त्यांच्याशी बोलायला, त्यांना त्यांचे शिकायला नेहमीच आवडतं.
त्यामुळे त्यांच्याकडे ती लिडरशिप आलेली आहे वडील बंधू म्हणून, कारण आता बंधूंमध्ये ते मोठे आहेत आणि त्यामुळं म्हटलं तर ते कुटुंब प्रमुख आहेत आज ती परिस्थिती आहे. पण मनापासून एकमेकांवरती प्रेम आहे एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकेन. आणि ते आमची आम्हाला तसं वाढवलंच गेलेलं आहे की बंधुभाव राहील, आदर राहील, एकमेकांसाठी आम्ही काही जे काही करायचं ते करू आणि एकमेकाच्या आड्या येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जे काही शक्य आहे ते एकमेकांसाठी केलं जाईल हा भाव आम्हाला भाव बहिणीमध्ये आजही आहे असं मी म्हणू शकेन. त्याच्याशिवाय माझ्या आईवडिलांना आहे, विशेषतः आईला आहे. तुम्ही वेळेचे व्यवस्थापन कसे करता? एखादा छोटंसं वाक्य किंवा कॅच लाईन जी आपल्याला सतत प्रोत्साहित करते. खरं म्हणाल तर आपण वेळ वाया खूप घालवतो. म्हणजे मला खूप लोक पूर्वी म्हणायचे की तुम्ही सकाळ चालवता, इतक्या सोशल संस्थांमध्ये काम करता, प्रवासही करता, डंप करता. मी फक्त वेळ वाया घालवत नाही एवढंच फरक आहे. म्हणजे वेळेचं नियोजन ज्याला आपण म्हणू तर कसं असतं की मी रोज व्यायाम करतो आणि जर मला सकाळी 9 वाजता अपॉइंटमेंट असेल तर मी 6 वाजता उठेन, तास दीड तास व्यायाम करेन आणि ते अपॉइंटमेंट करेन. पण मी सबब नाही सांगणार किंवा आता 9ला तुम्ही आज व्यायाम नाही करणार. मी असं म्हणेन किंवा तुला 9 वाजता अपॉइंट घ्यायला कुठे सांगितलं आहे, तू घे, पण व्यायामाचं तुला देणंच प्राप्तच आहे. तर मग रात्री कदाचित मी लवकर झोपेन. म्हणजे त्याचं नियोजन आदल्या दिवसापासून सुरू होतं. मी केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा व्यायाम करायचा. व्यायाम नाही करणं ही सबब मला मान्य नाही आहे. माझ्या स्वभावात नाही, माझ्या संस्कारात नाही आणि मला समजतं आहे त्यामुळे पण नाही. एकदा गमतीने हा आपलं उदाहरण म्हणून सांगतो. एका मुलीने मला विचारलं की तुम्ही अशी तुमची वेस्टलाईन का कंट्रोल करता एवढी? तर मी म्हणलं माझी हेअरलाईन कंट्रोल नाही करता आली म्हणून मी, कारण मला हे शक्य आहे, हे शक्य नाही, हे वडिलांकडनं आलं आहे. तर थट्टेचा भाग सोडला तर तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करा ना. जे तुमच्या हातात नाही ते मान्य करू आपण, किंवा नाही आहे डोक्यात केस नाही येत, नाही येत काय तर काय करा. पण ढेरी नाही येणं तर माझ्या हातात आहे ना, व्यायाम करणं माझ्या हातात आहे ना, चांगलं आरोग्य ठेवणं शक्य आहे ना. आणि दुसरं असं की चांगलं आरोग्यामध्ये तुम्ही जास्त वेळ काम करू शकता किंवा तुम्ही उत्साही राहता. आयुष्य जगण्यात शेवटी करता कशासाठी? आयुष्यात एक आनंद पाहिजे, उत्साह पाहिजे. तो त्यांनी मिळत असेल तर काय हरकत आहे? तर मी आणखी एक उदाहरण सांगेन. माझा एक मारवाडी मित्र आहे. तो म्हणला यार तू किंवा व्यायाम करता येत ना? म्हणलं अरे बहुत फायदेमंद आहे. म्हणलं कसं काय? म्हणलं 1 तास व्यायाम केल्यानंतर 4 तास जास्त एनर्जी मिळते. हां म्हणलं पैसेही चांगलं आहे म्हणलं. ज्याला त्याच्या भाषेत सांगा तुम्ही की 1 तास व्यायाम केल्यामुळे 3 तास एनर्जी जास्त मिळत असेल तर 3 तासाचे पैसे मिळाले ना. आता हा मारवाडी हिशोब झाला. थोडक्यामध्ये काय की जीवन जगायचं आहे तर आनंदी जगा ना, उत्साही जगा. त्याच्याकरता शरीर चांगलं पाहिजे, मन चांगलं पाहिजे, मन स्थिर पाहिजे. म्हणून मी शवासन करतो, प्राणायाम करतो, सूर्यनमस्कार करतो आणि ही सबब मी सांगत नाही. आठवड्यातनं 7 तास माझा व्यायाम झालाच पाहिजे. एकाशी चुकलाच प्रवासामुळे, विमानात जायच्यामुळे, तर मी दुसऱ्याशी तो कॉम्पन्सेट करतो. पण कमिटमेंट जी आहे ही स्वतःची आहे. तुम्ही स्वतःशीच डिसऑनर्ड राहिला, तुम्ही स्वतःलाच फसवलं तर तुम्ही कोणाला फसवत आहे? जे आपल्याला कळतंय ते आपण करत नाही, मग दुसऱ्या सांगायचं तुम्हाला अधिकार काय? म्हणजे मी सकाळची फंक्शन तो डॉट मी सुरू करतो तेव्हा मी म्हणू शकतो की वेळेवर काम करा. अरे आम्ही 6:15-7चं फंक्शन तर 12 वाजता सुरू करणार असतो तर मला काय अधिकार आहे सांगायचा की मी म्हणून माझ्या संपादकांना सांगतो की तुम्ही टीका करायचा हक्क मिळवा. व्यायाम करायचा सांगायचा हक्क मी मिळवला आहे, कारण मी करतो गेली 20 वर्ष 25 वर्ष. मी माझ्या वर्तनातनं अधिकार मिळवला पाहिजे, मी माझ्या वर्तनातनं टीका करायचा अधिकार मिळवला पाहिजे. मग तो संपादक असो, जर्नलिस्ट असो, रिपोर्टर असो, तर प्रताप पवार असो. हे उदाहरण आपण घालून द्यायचं असतं आणि आपण घालून दिलं तर संस्था तुमची पाळते. त्या संस्थेला तुम्ही जर लिडर असलात तर यू आर द बिगेस्ट मोस्ट रिस्पॉन्सिबल पर्सन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी बॉस आहे म्हणून मी कसंही वागेन नाही, उलटं पाहिजे. आय हॅव टू बी मोस्ट रिस्पॉन्सिबल इन द ऑर्गनायझेशन. नाही तर ऑर्गनायझेशन जाऊ नका, तिथे चेअरमन म्हणून राहू नका. हा माझा दृष्टिकोन आहे आणि त्याच्यामुळं वेळेचं कधी अडचण पडली नाही. एखादं छोटा वाक्य किंवा असं नाही पण सांगता येणार, पण मी असं म्हणेन की आपण जिवंत आहोत त्या क्षणापर्यंत चांगलं जीवन जगायचा प्रयत्न करा. त्याची
म्हणजे मृत्यूची भीती बाळगू नका असं मी म्हणेन. मी शवासन करतो तेव्हा मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो की माझी आयुष्यात 10 शेवटची मिनटं राहिली असं मी मानतो. शवासनमध्ये करायचं आहे, तुम्ही शवासन करत असाल तर हे पहायचा उपयोग होतो का. त्यावेळी काय होणार आहे की 10 मिनटांनी मी म्हणणार आहे. मी मेल्या काय होणार आहे, हे देह माझा असणार नाही, हे कपडे माझे असणार नाही, हे माझे घड्याळ, कम्प्युटर, घर, नातेवाईक, मुलगा, मुलगी, बायको कुणी असणार नाही. आणि हे कधीतरी घडणार आहे. तर त्याची जणू काही मी रंगीत तालीम रोज करतो. म्हणून मला मृत्यूची भीती वाटत नाही. त्यामुळे काय होतं की मी पूर्णपणे डिटॅच होऊ शकतो. तर काही भाग राहिलाच नाही तर मग कशाची काळजी करायची ना. सो आय एम विलिंग टू रिलिंक्विश ऑल माय राईट्स, ऑल माय प्लेजर्स, ऑल माय वेल्थ, व्हॉट एव्हर इट इज. यामुळे आपण ज्याला म्हणतो डिटॅचमेंट, पैसे माझ्याकडे मिळवलेत का आहेत, पण उद्या 1 कोटी रुपये गेले तर मला त्याचं काही वाटत नाही की आले पैसे जातील, गेले तर पुन्हा मिळवेल. पण मी अस्वस्थ होत नाही. हे माझ्या शवासनातनं, प्राणायाममधनं मी शिकलो की मी काम करेन पण मी फळाची अपेक्षा करणार नाही. फळ नाही मिळालं मी त्याचं दुःखी पण होणार नाही. हे मला असं वाटतं हे जे आपलं योगासनं आहेत हे प्रचंड ठेवा आपल्याकडे आहे. 10,000 वर्ष आपल्याकडे. आपण त्याची समजून घेतलेलं नाही आहे, ते आपण वापरत नाही आहे. आणि आपण त्या वेस्टर्न कल्चरच्या मागे खाली इथे जिम्नॅशियममध्ये जातो. त्याच्याऐवजी हे जर केलं तर मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य तुमची संपन्न चांगली होती. ती जर झाली तर तुमचं आयुष्य हे जास्त सुखकर, आनंदी आणि कदाचित कन्स्ट्रक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो असं होऊ शकेल असं वाटतं. मी ते अनुभवायचा प्रयत्न करतो, प्रत्यक्ष त्या आयुष्याने जगायचा प्रयत्न करतो. आणि मी असं म्हणेन की मी सुखी आहे, मी आनंदी आहे. कारण मला कशाचाही मोह नाही. पण मी जबाबदारी टाळत नाही. मी ज्या जबाबदारीत आहे त्याला मी न्याय देईन. तुम्हाला सांगितलं तुम्ही 7ला यायचं, तुम्ही 7ला इथं हजर असेल. 6:30ला पाणीमध्ये यायचं असेल तर मी 5 वाजता निघेन घरातनं, प्लॅनिंग करेन वेळेचं. माझी कमिटमेंट मी पाळीन. त्याचा मी निदान प्रयत्न तरी करेन. मध्ये ट्रॅफिक झाला, ॲक्सिडेंट झाला तर गोष्ट माझ्या हातापाडची गोष्ट वेगळी. पण मी सपोर्ट देणार नाही कुठल्याही बाबतीमध्ये, कुठल्याही कर्तव्यामध्ये. माझं ते कर्तव्य ते मी पालन करायचा. जोपर्यंत मी त्या जागेवर आहे तोपर्यंत माझं काम राहील. हा माझा स्वभाव आहे. हा बहुतेक पवारांचा स्वभाव आहे असं म्हणता येईल. आणि त्या दिशेनं आम्ही घडलेलो आहोत, त्या दिशेनं मी काम करतो. त्यामुळे मला कॅशलेस नाही सांगता येत. पण मी असंच म्हणेन की आयुष्य जगा तुम्हाला जे शक्य आहे तुमच्या परीने आणि आनंद जगा कदाचित. बरोबर. आपण विदर्भामध्ये काही कारणाने दौरा केला आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे मानसिक खच्चीकरण किंवा अशा प्रकारची काही कारणे असावीत का? कसं आहे की शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे, कुठतरी कळलं पाहिजे. व्यवसायामध्ये काय लागतं, जसं आम्ही वर्तमानपत्र घेतलं तर आम्हाला माणसं चांगली पाहिजेत, इक्विपमेंट चांगली पाहिजेत, इकॉनॉमी चांगली पाहिजे, डेव्हलपमेंट्स पाहिजेत. तो व्यवसाय तिथं कुठलाही व्यवसाय. शेती हा जर व्यवसाय मानला तर फक्त ट्रॅडिशनली तुम्ही जर करायला लागला तर तुमच्या अंगात धमक राहत नाही. त्याच्याकरता तुम्ही डेव्हलपमेंट म्हणून काम काय करता, तुम्ही मार्केटिंग म्हणून काम काय करता, फूड प्रोसेसिंग व्हॅल्युएशन म्हणून काय काम करता, हे तुम्ही काही करणार नाही, फक्त निसर्गावर अवलंबून राहणार तर तुम्हाला कधीतरी फटका बसायची शक्यता आहे. आणि हे त्या शेतकऱ्याला कळलं पाहिजे की मी काही उपकार करतो. माझी जमीन यातनं मला 10,000 मिळत आहे तर मला 50,000 उत्पन्न शक्य आहे. तर इस्रायलमधला माणूस 4 इंच पावसामध्ये महिना 5 लाख 10 लाख मिळवतो, तर तुम्ही महिना 5,000 25,000 मिळवाल की नाही 25 इंच पाऊस असताना. मग हे करताना तुम्ही तर दुसऱ्याला देऊ असाल तर नामुष्की तुमची आहे. तुम्ही कुठं कमी पडता शोधा ना. तुम्हाला माहिती नाही ना, शिका. आम्ही अग्रवानाचं वर्तमानपत्र काढले सकाळी, अत्यंत यशस्वी आहे. त्याचा प्रचंड उपयोग शेतकऱ्यांना होतो आहे. आणि शेकडो शेतकरी मी सांगू शकेन की ज्यांचं उत्पन्न काही पटीने 5-5, 50, 100 पटीने वाढलेली आहे. कारण त्यांनी त्याचा अंगीकार केला, ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला, ते वर्तमानपत्र मिळालं, ते वापरण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झाले, त्याचा उपयोग झाला. हे जर प्रत्येकाने केलं तर नाही अडचण येणार. म्हणजे शेतकरी असो, मजूर असो, नाहीतर छोटा उद्योजक असो, जो कष्ट करेल, प्रयत्न करेल आणि आपल्या अडचणीवरती मात करायचा प्रयत्न शोधेल, उपाय शोधेल, त्याचं अडणार नाही. तुम्ही म्हणाल हे सगळं सरकारने केलं पाहिजे तर चुकीचं आहे, किंवा अमक्याने केलं पाहिजे चुकीचं. तुम्ही काय करता आणि तुम्ही त्याचा शोध घेतला का कमी पडता याचा, हे शोधणं आवश्यक आहे.
काय अनेक ट्रेडिशन तिथे चुकीचे आहेत की कुणी मेला तर गावाला जेवण द्यावं लागतं, मग कर्ज करून द्यावं लागतं. असे सामाजिक तिथे प्रॉब्लेम प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी छोट्यात म्हणणार नाही, पण मी असं म्हणेन किंवा नका करू ते. तुम्हाला नाही परवडत ना, करू नका. हे करायची धमक त्या माणसामध्ये पाहिजे, त्या व्यक्तीमध्ये पाहिजे. मग तो शेतकरी असो, नाही तर मजूर असो, नाही तर उद्योगपती असो, शिक्षक असो. त्याला एवढं जर धैर्य असेल तर तो माझ्या मते यशस्वी होऊ शकेल, कुठलीही व्यक्ती असो. आपल्या उद्योगात यशस्वी होण्याचे रहस्य काय? जर आपल्याला कोणी प्रेरणा देणारे सपोर्ट नसेल तर आपण स्वतःला कसे प्रोत्साहन द्यावे? तुमच्या फिटनेसचे रहस्य काय? मी मगाशी फिटनेस सांगितलं, हेडलाईन नाही कंट्रोल करता आली म्हणून वेस्टलाईन कंट्रोल करतो. एक 30चा भाग सोडलं तर एक तर मला लहानपणापासून व्यायामाची आवड आहे. माझ्या बंधूंच्यामुळे निर्माण झाली ती खेळामध्ये मला खूप रस होता. आणि आम्ही खेळतो आहोत हे आमच्या आईवडील बघायचे की आम्ही खेळलंच पाहिजे, आम्ही वाचलंच पाहिजे, आमच्या मोठी मित्र असलेच पाहिजे, आम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचं काम केलंच पाहिजे वगैरे वगैरे. तर त्यामुळं जसं मी सकाळ घेतला तसं मला खेळणं बंद झालं, कारण माझ्या मिटिंगा वाढायला लागल्या आणि मला वेळ पाळता येईना. बॅडमिंटन टेनिसमध्ये तुम्हाला तुमचे पार्टनर्स लागतात बरोबर आणि दिवसात खेळावं लागतं. तर मी म्हणून हे योगासनावरती गेलो, टेकडीवर चालणं असे उपाय सुरू केले. याच्यातनं फिटनेस मी ठेवायचा प्रयत्न कायम केला आणि तो आजतागत अगदी आज सकाळीसुद्धा मी व्यायाम केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही इच्छाशक्ती आहे, हे एक स्वतःची कमिटमेंट आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि त्याचा उपयोग होतो. तर हे करणं शक्य असतं. म्हणजे तुमचा प्रश्न थोडासा विसरलो, काय विचारलं तुम्ही मला? प्रश्न काय विचारला? आपल्या उद्योगात यशस्वी होण्याचं रहस्य एवढंच आहे की प्रयत्नवाद. दुसऱ्याला दोष न देता प्रयत्नवाद, परिस्थितीला दोष न देता प्रयत्नवाद, आणि ज्यांच्या सहकार्यामुळे त्याच्याबद्दलचे आभार. हे करत राहिल्यामुळं, आणि अज्ञान आहे, स्वीकारा माहीत नाही आहे, पण त्याच्यावर मात करायचा प्रयत्न कर. माझ्याकडे खूप गोष्टी, म्हणजे आता जसं यशवंतरावांच्या बाबतीत झालं की वर्तमानपत्र म्हणलं मला कळत नाही, त्यामुळे त्याचा येव प्रॉब्लेम. मी ज्या अंधशाळाचं काम घेतलं, या BD कुलकर्णींनी, SK पाटांनी मला सांगितलं, म्हणजे मला अंधशाळेचं काही माहीत नाही, ते दॅट इज युअर प्रॉब्लेम. 12मध्ये एक वायनरी काढली होती इटालियन लोकांच्या, त्यांची बुडायला लागली. तर शरदरावांनी माझे मोठे बंधू अप्पासाहेब म्हणले, प्रताप तुला जावं लागेल, त्याशिवाय ते होणार नाही आहे. ते म्हणले की मी म्हणलं वाईनमधलं मला W पण माहीत नाही. ते त्यांनी हेच उतरलं की दॅट इज युअर प्रॉब्लेम. तर मी 23 पुस्तकं वाचली वाईन होती. तेव्हा मला कळलं वाईन म्हणजे काय, विस्की म्हणजे काय, बिअर म्हणजे काय, जिन म्हणजे कोणाला माहिती होय असं. पण शिकलो, इटालियन लोकांच्या बरोबर शिकलो. तर वाईनचा प्रोजेक्ट पूर्ण केला असतो, अतिशय यशस्वी चालू आहे. तक्रार सांगायचं नाही, अज्ञानी आहे मान्य करतो, पण मी शिकेन. आणि शिकून मात केली. अर्थात मी एकटं केलं नाही, माझ्यावर सहकार्य होतं, इतरांची मी मदत घेतली, त्यांचं सहकार्य मिळवलं, आणि त्याच्यातनं सामूहिकरित्या माझं नेतृत्व असेल, पण त्यांच्या मदतीशिवाय तर मी यशस्वी झालेलं नाही आहे. मग तो सकाळ असो, अजमेटिक असो, नाही कधी वाईनरी असो. त्यामुळं प्रयत्नवाद आणि परिस्थिती दोष न देता काम करत राहणं हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि जो काही यश मिळालं असेल ते या कारणामुळे मिळालेलं आहे, आणि ते शक्य आहे असं माझं मत आहे. तरुण पिढीसाठी व्यवसाय संदर्भात काय मार्गदर्शन द्या? कारण बरेचसे बेरोजगार मुलं नोकरीच्या शोधात असतात. मी असं म्हणेन की तुम्हाला नोकरी मिळत नसेल ना, फुकट काम करा, पण अनुभव मिळवा. म्हणजे आता काल विद्यार्थी सहाय्यक समिती नावाची आमची जी संस्था आहे, त्याच्यामध्ये वार्षिक आमचं संमेलन होतं, आणि जे आम्हाला मदत करणारे डोनर्स आहेत त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांना आम्ही बोलवतो. तर जी मुलं काम करत होती त्यांना मी विचारलं, आज तुम्ही काय शिकलात? 10-12 मुलं मला भेटायला नंतर. त्यावेळी साहेब आम्हाला असं जाणवलं की आम्ही इतकं खायला घालायचो की जी म्हातारी माणसं ती खाऊ शकत नसत, आणि ते सांगायचे हे कमी कर, कारण माणूस बघून खायला द्यावं हे आम्ही शिकलो. आता हा एक काम केल्यामुळं शिकलेला हा धडा आहे की ज्याचं वय 70 आहे त्याला वर्षभर शिरा आणि किंवा ते पोहे आणि हे जाणार आहे का, तर वाटीभर द्या. ते त्याला विचार, काका आजोबा आणखी आणू का, ते त्याला आवडेल. काम केल्यानंतर तुम्हाला अनुभव येतो, अनुभवातून तुम्ही शिकता, आणि त्याच्यातनं प्रगल्भता येते. मी पिलानीमध्ये महाराष्ट्र मंडळात खूप काम केलं, त्याचा अनुभव खूप मिळाला. त्याच्यामुळे मी गोंधळेकडे जवळ आलो. किंवा मी अंधशाळेत खूप काम केलं निस्पृहपणे, त्याच्यामुळे मी यमुनाताई किर्लोस्कर मी जवळ आलो. कदाचित त्यामुळे माझी किर्लोस्कर घरांची ओळख झाली. मी 28व्या वर्षी किर्लोस्करांच्या बोर्डावरती गेलो. किंवा विशाल सात्रीमध्ये काम केलं, त्याचा परिणाम असा झाला की सकाळ घ्यायची पाळी तेव्हा मला माहिती होतं की मी चालू शकेन, मला आत्मविश्वास होता, आणि मी ते यशस्वी होऊ शकलो.
कामातनं जो अनुभव मिळाला शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना किंवा नंतर, हे कधीही वाया गेलं नाही. त्यामुळे प्रयत्न करत राहा आणि शिकत राहा. अनुभव मिळवण्याकरता फुकट नोकरी केली तर मी करेन, पण मी अनुभव घेईन, अशा रीतीने मराठी मुलांनी जर अनुभव घेऊन शिकायचा प्रयत्न केला आणि बहुती माणसं तुम्ही कुठली उभी करतात त्याच्यावर अवलंबून राहतं. तुम्ही त्या व्यवसायातल्या किंवा आसपासच्या व्यवसायातल्या लोकांशी मैत्री करा, त्यांचे सल्ले घ्या, त्याचा विचार घ्या, त्यांना अडचणी तुमच्या सांगा. आपण म्हणतो ना, दुःख विषयी टांगा, मी सगळ्यांना दिसते तसं दुःख हे विषयी टांगावे. कोणतरी मदतीला येतो. आपण प्रयत्न करणं हे साहजिक आहे, त्याचबरोबर इतरांची मदत घेणं. तुमचे मार्ग तुम्ही सोडवा. हा जो आम्हाला आईवडिलांनी लहानपासून दिलेला धडा होता, तुमचे प्रॉब्लेम सांगू नका, तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा. हा एक बेसिक मूल तत्व आम्हाला जे मिळालं त्याच्यातनं आम्ही घडलेलो आहोत. त्यातनं मला असं तो कुणी घडू शकेल, तो मराठी असो नाही तर कुणी आणखी मारवाडी असो नाही तर आणखी कुणी असो. मला असं वाटतं की याच्यातनं ज्याला व्यवसाय करायचा तो व्यवसाय करू शकेल, ज्याला नोकरी करायची तो नोकरी करू शकेल, ज्याला गायचं तो गाऊ शकेल, ज्याला नाटकात काम करायचं तो नाटकात काम करू शकेल, ज्याला सामाजिक काम करायचं सामाजिक काम करू शकेल. अशी पुष्कळ उदाहरणं मला वाटतं आहेत आणि हे एवढं पुरेसं आहे. रविवारच्या सप्तरंगमध्ये धार्मिक, राजकीय, सामाजिक लेख असतात, परंतु मुलांमध्ये संवाद कसे शोधावे याबद्दल लेख मालिका चालू करावी. कोणी लिहिणार ह्याला मी ह्याला एक मी पुष्टी जोडतो. होणारी लहान कुटुंब जशी आता होऊन राहील, त्यामुळे खरोखर संवाद हे अवघड गोष्ट होत चालली आहे. याच्यावरती खरोखरच एक मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. मला वाटतं ते अपरिहार्य झालेलं आहे सध्याच्या या सगळ्या परिस्थितीमुळे, ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो. आता उदाहरणार्थ आमचं उदाहरण घेतलं, आम्ही 11 भावंड, पण 11 भावंड 11 ठिकाणी आहेत, कुणी एका ठिकाणी नाही, शक्यच नाही. कारण व्यवसायामुळं वेगळे, कुणी शहरात दिल्लीला बसले तर मी पुण्यात येऊन बसले, तर कुणी इंग्लंडमधून बसलेलं आहे, कुणी बारामतीला शुगर फॅक्टरीमध्ये याच्यामध्ये काम करत होता. त्यामुळे व्यवसायामुळे लोकांना बाहेर पडणं, संधी मिळणं आणि कुठे याची तयारी असणं, त्यामुळं एकत्र कुटुंब राहण्याची शक्यता नाही. आम्ही भावनेने एकत्र आहोत, पण राहायला मी एकत्र नाही आहोत. ही भावना जर आपण टिकू शकलो तरी खूप झालं असं मी म्हणेन. म्हणजे एकमेकांचं प्रेम असावं, पण तोही दुराभाव झाला की काय अशी काय वेळा शंका येते. कारण नवीन येणारी मुलगी जेव्हा घरात येते, तिथं जर लोकांशी सहवास नाही झाला तर एक बंधुत्व, प्रेम किंवा असोसिएशन निर्माण होत नाही. आमच्याकडे ते घडवलं जातं, वापरलं जातं. लहान मुलं शेतावरती यायलाच पाहिजे, ते एकत्र खेळतील, बोलतील, दंगामस्ती करतील, ते पाहिलं जातं. त्याच्यामुळे त्यांचं एक नातं निर्माण होतं. मग ती पिढी तशीच पुन्हा एकत्र राहते, त्यांच्यात बंधुभाव राहतो, आत्मीयता राहते. ते तुम्ही जर त्याला उत्तेजन दिलं नाही, तुम्ही त्या दिवाळीच्या वेळी कुठेतरी गोव्याला निघून गेलात तर हे होणार नाही. हे कुठेतरी कळलं तुम्हाला पाहिजे काय हे, तर मग त्याच्याशी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही स्वतःपुरतं बघितलं तर मग अपेक्षा करू नका की दुसरं तुमच्यावर प्रेम करेल म्हणून. तर हे तुम्ही ठरवायचं असतं. आम्ही जगात कुठेही राहतो तर दिवाळीला बारामती पक्क, गेल्या 40 वर्षात कधी खंड पडलेलं नाही. हे जसं बंधन आपण पाळतो, जसं मी म्हणेन किंवा कुठेही काही किती दिवस प्रोग्राम असो, सकाळी येतात व्यायाम, कमिटमेंट. कधी मला हवी, तुम्ही म्हणता म्हणून नाही करता येईल, मला हवी आहे, मला बंधुभाव हवा आहे, मला हे माझी फॅमिली एकत्र पाहिजे. मग त्याची मी किंमत देतो की माझी त्याची तयारी पाहिजे. हे न देता फुकटात मागितलं, मग फुकटचे पैसे नाहीत, फरक काय? फुकटचं प्रेम मिळतं का? कधी नाही मिळत, द्यावं लागतं, मग मिळतं. तर हा आपण समजून घ्यायचा गोष्ट आहे. याच्यातलं एक पूर्वार्ध राहिला की मुलांमध्ये संवाद निर्माण करण्यासाठी साधारण मुलांबरोबर त्याच्यासाठी एखादा लेख सप्तरंगामध्ये करूया. म्हणजे मला इथे आमचे संपादक मंडळी पण आहेत, आम्ही जरूर त्याचा शोध घेऊ. कोणतरी चांगला लिहिणारा पण पाहिजे, विषय जरी असता तर तो मांडणं व्यवस्थित पाहिजे, लोकांना आवडला पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. जागा देऊ, फक्त योग्य लिहिणारी व्यक्ती माहिती आपण जरूर बघू याच्यामध्ये. मला वाटतं आपण थांबूया, होतं 8:30 वाजता आलेली. Sir, what is your personal opinion on nuclear plant setting up at various locations in India? For instance, Jaitapur nuclear plant in Ratnagiri. हे बघा, न्यूक्लिअर प्लॅन्टची जी भीती आहे ती अनाठायी असं माझं व्यक्तिगत मत आहे, इंजिनियर म्हणून. तुम्ही जर अमेरिकेमध्ये मी एका युनिव्हर्सिटीत गेलो, त्या युनिव्हर्सिटीमध्ये न्यूक्लिअर प्लॅन्ट आहे 2 मेगावॉटचं. मिशिगन का कुठेतरी युनिव्हर्सिटी आहे गावात, युनिव्हर्सिटीमध्ये तिथे 70,000 मुलं शिकतात, तिथे न्यूक्लिअर प्लॅन्ट आहे गेली 40 वर्ष. त्यामुळं ही जी भीती आहे, एक तर फॉसिल फ्युएल ज्याला आपण म्हणतो, पेट्रोल किंवा डिझेल, हे कमी कमी होत जाणार आहे. त्या न्यूक्लिअर फिशन किंवा अपारंपरिक एनर्जी ह्याची आपल्याला गरज पडणार आहे. आणि ती जर धोक्याच्या बाहेर असेल, इतकं तंत्रज्ञान झालं असेल, तर त्याची भीती बाळगली तर मग तुम्ही
पेट्रोलचा स्फोट होऊ शकतो ना, पेट्रोल टाकीला जर आग लावली तर स्फोट होऊ शकतो. मग तुम्ही ते बंद करणार आहात का? तर निगेटिव्हच्या ऐवजी ते होणार नाही याची काळजी कशी घेतली जाईल आणि त्याचा जे धोके आहेत संभाव्य ते जर टाळण्याची पूर्ण आज तंत्रज्ञान उपलब्ध असलं, यशस्वी असलं तर त्याचा भाव करू नये. ती स्वस्त आहे वीज, आपल्याला मर्यादा आहेत या थर्मल पॉवर स्टेशनला, म्हणून दोन्ही दृष्टीने ऑइल गॅस म्हणून आणि कोळसा म्हणून, आणि हे स्वच्छ आहे. तर मला असं वाटतं ते व्हायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मला वाटतं शेवटचे 2 प्रश्न घेतो. ओके. पत्रकारितेमध्ये बिटवीन द लाईन्स या संज्ञेचा अर्थ काय? शालजोडीचे जोडे आपण ज्याला शब्द म्हणतो की त्याला गर्भित अर्थ, अशा अर्थी तुम्ही कम्युनिकेट करता. आणि मी माझ्या संपादकांना नेहमी म्हणणं आहे की कुठली बाजू एका माणसाने एखादा गौप्यस्फोट केला तर दुसऱ्याची बाजू मांडा. फार सोपं असतं की अमक्या माणसाने खून केला, अरे पण ज्यांनी केला त्याला विचारा की बाबा तू केला असं तुझं काय म्हणणं आहे? तर तो म्हणतो हो पनवेलमध्ये खून झाला आहे, पण त्या दिवशी मी इंग्लंडला होतो, ह्या माझा पासपोर्ट. तुम्ही त्याला संधी द्याल की नाही, त्याचं काय म्हणणं आहे? संधी देणं पाहिजे. म्हणून सकाळमध्ये माझा हा आग्रह आहे पहिल्यापासून की तुम्ही एक पारदर्शक राहा, तुम्ही दोन्ही बाजू मांडा आणि कन्स्ट्रक्टिव्ह जर्नलिझम करा. मी सकाळी वाचतो, रात्री ह्या लोकांवर जबाबदारी आहे काय आहे ते सकाळी ते उत्तर देते. मी संपादक बदलेन पण त्याचा हक्क बदलणार नाही, कारण माझा असा अनुभव आहे की ती जबाबदारी त्यांच्यावर टाकल्यानंतर आज तागायत सहसा मला कधी अशी अडचण आली नाही. काही वेळा चुका घडतात, लोकांकडनं घडतात, घाईमध्ये घडतात, ते मान्य करतो. पण बाय अँड लार्ज मी नक्की म्हणेन की सकाळचा हा प्रयत्न असतो की कन्स्ट्रक्टिव्ह जर्नलिझम करा, लोकांचं समाज शिक्षण करा, त्याच्याकरता तुम्ही अनेक सोशल ॲक्टिव्हिटीज करा आणि तो अधिकार मिळवा. अशा अर्थानं सकाळची जडणघडण होईल हा आमचा प्रयत्न आहे. मित्रांनो, वेळेचं भान ठेवून आपण आता फक्त शेवटचे 2 प्रश्न घेणार आहोत. याच्याकडे माझ्याकडे सदानंद रामधरण यांचे एक चिठ्ठी आलेली आहे, त्यांनी कार्यक्रमानंतर मला भेटावं, त्यांच्या विनंतीचा मान राखला जाईल. साहेब, एक प्रश्न असा आहे, शरद पवार साहेबांनी सुरुवातीच्या काळात जो संघर्ष केला तो आपण जवळून पाहिलाय, त्याविषयी माहिती जाणण्यास आम्ही उत्सुक आहोत. हे करायची तुम्ही बंधुप्रमाणे बोलता येते ना, काय देतं बोलायला. पण शरदराव हे खरंच धडपडीग्रस्त आहे. त्यांची एनर्जी लेवल ही लहानपणापासून मी बघितली जी आहे ती प्रचंड आहे. आजही तो माणूस 24 तास 7 दिवस काम करतो, त्याला विश्रांती घेणे माहितीच नाही. म्हणजे आमची भांडणं होतात काही वेळा की बाबा का करत नाही, तर ते म्हणतात की तुमचा काय प्रॉब्लेम, मी काम करू शकतो ना. तर कामाचं प्रचंड वेळ आहे, अखंड फिरतात, ग्रास्पिंग अत्यंत चांगलं आहे आणि सुपर कॉम्प्युटरची मेमरी आहे. आपण 10 वर्षांनी भेटलो तर ते सांगतात की त्यावेळी आपण अमक्या ठिकाणी बोलतो हा विषय बोललो होतो. त्या माणसाला आठवणार नाही पण ह्यांना आठवतं. कसं आठवतं देव जाणे. म्हणजे देवाने काही त्यांना ज्या गिफ्ट दिल्या त्याच्यामध्ये अत्यंत शीघ्र म्हणजे स्मरणशक्ती, त्यानंतर ग्रास्पिंग अत्यंत चांगलं आणि काम करायची प्रचंड कपॅसिटी, हे त्यांची 3 वैशिष्ट्य मांडतात आणि त्याचा ते पुरेपूर उपयोग करतात. ते त्यांना ते व्यसनच आहे. तुम्ही म्हणाल तर आम्ही भाऊ जेव्हा एकत्र बोलतो आम्ही राजकारणावर कधी बोलत नाही. आमच्या गप्पा ह्या चालतात की कुठं काय चांगलं घडलेलं आहे, कुठं काय करता येईल, कुठं एखादं चांगलं उदाहरण घडलेलं आहे का, कोणी एखादी चांगली व्यक्ती, एखादी चांगली संस्था काय करते, ह्याच्यावर आमच्या गप्पा होतात. मला कधी आठवत नाही की त्यांनी त्यांच्या एका राजकीय शत्रूला शिव्या दिल्यातून कधी त्याच्यात शिकलेत की त्याच्यातून अनुद्गार काढले, आज तगायत झालेलं नाही. किंवा ना मी जेव्हा सकाळ घेतला विकत त्यावेळी शरदराव बरोबर होते आणि मी शरदराव म्हटलं की शरदराव मला पैशाची थोडी गरज लागेल पण माझ्याकडे तेवढे नाही आहेत, मला उष्णे मिळवून द्या, मी ते परत करीन. आणि नंबर 2, तुम्हाला मी राजकीय मदत करू शकणार नाही, कारण विचारसाहित्यातून मी हे शिकलो की पार्टी पेपर चालत नाही. तर हे तुम्हाला मान्य असेल तर मी सकाळ घेतो. त्यांनी आज 25 वर्षामध्ये मला एकदाही फोन करून सांगितलं नाही की ही बातमी छाप का छापलीच. ते बंधन त्यांनी पाळलं आणि मीही पाळलं आणि ही स्वच्छता त्यांच्या मनात आहे, माझ्या मनात आहे आणि ती आम्ही दोघांनी पाळलेली आहे. ही वस्तुस्थिती. बंधुप्रेम असलं तरी माझ्या व्यवसायामध्ये, पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये शरदरावांचा रोल हा आलेला नाही आहे. म्हणजे ही हॅज केप्ट अवे फ्रॉम दिस आणि आय हॅव केप्ट अवे फ्रॉम हिम. म्हणजे खूप वेळा लोकांना वाटायचं की तुमच्या दोघात भावात भांडणं आहेत का, की तुम्ही असं कसं लिहिता त्यांच्या विरुद्ध. मी म्हणतो मी वाचकाकरता लिहितो, मी शरद पवारांकरता लिहित नाही. माझी लॉयल्टी वाचकाकरता आहे आणि ही त्या दिवशी मी प्रामाणिक असेल
तर त्याच्यामध्ये जी कोणी लोक येतील त्याचे त्याचे रोल्स राहतील. मग ते शरद पवार असो, नंतर मुंडे असो, नाहीतर सोनिया गांधी असो, नाहीतर वाजपेयी असो, या दृष्टीने सकाळ पाळला गेला आहे. म्हणून सकाळची लोकप्रियता टिकून राहिली आहे, की सकाळ वाढत राहिला आणि आजही तो वाढतो आहे. तर शरदांच्या बाबतीमध्ये एक नक्की म्हणेन की मला त्यांची आर्थिक या बाबतीत कधी मदत घ्यायची गरज पडली नाही किंवा वेळ आली नाही. आधी ती फक्त सकाळ विकत घेताना मी या अनेक इंडस्ट्रीजकडून आम्ही चेकने पैसे घेतले आणि चेकने परत केले, एकच बाब आहे. पण अडीअडचणीला मला काही मानसिक असो किंवा कुठल्या बाबतीमध्ये मला माहिती आहे की या माणसाकडे मी जाऊ शकतो, भाऊ म्हणून जाऊ शकतो, हक्काने जाऊ शकतो आणि त्यांची कॅपॅसिटी आहे. एक आपण असं म्हणूया की एक इन्शुरन्स आहे, विमा येतो आणि काही झाला ॲक्सिडेंट तर सांभाळून घेईल. सुदैवाने आजपर्यंत त्याची पाळी आली नाही. पण प्रेम आहे, बंधुभाव आहे, आत्मीयता आहे आणि घरात कुठलीही अडचण आली तर कोणाचं नाव आठवायचं शरद पवारांचं आठवायचं, अशी वस्तुस्थिती आहे. म्हणजे ते त्यांच्या प्रेमामुळे, कामामुळे, बोलण्यामुळे, वागण्यामुळे आलेली आहे. एरवी भावाभावांमध्ये भांडणं होतात किंवा द्वेष निर्माण होतो किंवा स्पर्धा निर्माण होते. आमच्या बाबतीमध्ये बरोबर उलट आहे आणि मला वाटतं त्याचं कारण आमचं अपब्रिंगिंग आहे, त्यांनाही आहे. आणि याच्यापेक्षा आणखी शरद पवारांबद्दल बोलणं काही योग्य होणार नाही. शेवटचा प्रश्न हा प्रश्न नाही आहे, पण एका वाचकाने आपल्याला दिलेली काही सजेशन्स आहेत. आजचे वर्तमानपत्र जगत बातम्या व जाहिरातीचे आहे, पण जाहिरातीमध्येच बातम्या शोधाव्या लागतात. महाराष्ट्रात काय घडते हे पहिल्या पानावर असावे, कारण त्याच्याशी आपला सततचा संबंध असतो. शेवटच्या पानावर भारत देश बातम्या मध्ये जग व विश्व जाहिरातीकरता वेगळी पुरवणी असावी, म्हणजे बातम्या आकर्षक होतील. काय झालं, वर्तमानपत्र हे सुद्धा एक व्यवसाय झालेला आहे. आणि एक ध्यानात घ्या की म्हणजे काय वेळा आपण म्हणतो की तुमची काही कंपल्शन, जर आपण हा शब्द वापरतो इंग्लिशमधला, की तुमच्या काही गोष्टी लादल्या जातात किंवा त्या प्रवाहात ते उतरलात, काही गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. जसं तुम्ही चिखलात उतरला तर तुम्हाला कमळ पाहिजे असेल तर चिखलात उतरावं लागतं आणि मग कमळ तिथं उगवतं, पण चिखलात जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. तसं प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना तुम्हाला जी आव्हानं येतात त्या आव्हानांची काही गोष्टी सामना करावा लागतो. आणि या बाबतीमध्ये देशाचं जे प्रमुख वर्तमानपत्र असतं ते एक गाईडलाईन ठरवतं. म्हणजे 2 रुपयामध्ये अंक द्यायचा आहे की 3 रुपयाचा अंक द्यायचा आहे की ज्याची कागदाची किंमतच 4 रुपये आहे. अशा वेळी वर्तमानपत्र 2 रुपये देऊन त्याचं कमिशन 35% वजा केलं तर हातात तुमच्या तुथडेच पैसे मिळतात. तर ते जाहिरातींचा सपोर्ट घेतल्याची शक्यच नाही. भारताचं वर्तमानपत्र हे जगातलं सगळ्यात स्वस्त वर्तमानपत्र आहे. पाकिस्तानमध्ये गेलं तर त्याची किंमत 30-35 रुपये आहे, सिरीजमध्ये गेलं तर 30-35 रुपये आहे, युरोपमध्ये गेलं तर 70-80 रुपये आहे, भारतामध्ये 2-3 रुपये आहे. आता हे कसं शक्य होतं, तर जाहिरातीशिवाय शक्य नाही आहे. पण आमचा जो लीडर आहे टाइम्स, त्यांनी ठरवलं की मी 2 रुपये पेपर देणार, तर आम्हाला झकत 2 रुपयात द्यावाच लागतो. ही लीडर लाईन ठरवतं आणि त्याच्यामुळं वाचकांचा फायदा आहे. त्याच्यामध्ये स्वस्तामध्ये पेपर मिळतो हा. पण वर्तमानपत्रवाल्यांना ती लढाई खेळावी लागते आणि त्यामुळं बातम्या देणं किंवा जाहिराती घेणं ह्या गोष्टी अपरिहार्य होतात आणि ती व्यावसायिक काय म्हणायचं स्पर्धेचं कारण आहे. आम्हाला आवडतं असं नाही आहे, पण काही बाबतीत आमचा नाईलाज होतो. आणि स्पर्धेत टिकायचं असेल, तुम्हाला पानं पाहिजेत, रंगीत पाहिजे, धमकं पाहिजे, आणायचे कसे नाही. एक मशीन 10-20 कोटीचं असतं आणि ते फक्त 3 तास चालतं. 3 तास पेपर छापल्यानंतर बाकीचे 22-18-21 तास ते मोकळं असतं. त्याचा खर्च कोण देणार? तर शेवटी वाचकच देणार. वाचक देणार म्हणजे मग कोणीतरी जाहिरातवर देणार, असं ते होतं. ही त्यातली काही बंधनं आहेत जी अपरिहार्य आहेत. त्यात चांगलं करायचं आम्ही सर्व प्रयत्न करतो, एवढंच मी म्हणेन. मला वाटतं आपण प्रश्नोत्तराचा तास इथंच थांबूया. आणि मनोरंजनची एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही कार्यक्रमानंतर भेटावं. वेळेचं बंधन तुम्ही आता. हो, मी तुमचा आभारी आहे. मला असं वाटतं एक काही बोलणं झालं ते तुम्हाला आवडलं असेल. संवाद साधायला मला आवडतं आणि त्याचं कारण आपण जास्त बोलू शकतो, प्रश्नांची